पिंपरी चिंचवडला जे काही पाणी जातं ते आपल्या पाहुणा धरणातून जाते. हे पाणी पिंपरी चिंचवडला बंद पाईपलाईन मधून नेण्याचा निर्णय अजितदादांच्या मंडळांनी त्या ठिकाणी केलेला होता. पवन मावळच नाही तर मावळ तालुक्यातली ही आमची संजीवनी आहे. ही जर तुम्ही नेली तर आम्ही काय करायचं? आमच्या शेतीचं काय, आमच्या जनावरांचं काय, आमच्या पिण्याच्या पाण्याचं काय, असा प्रश्न ज्यावेळेला आमच्या पुढे होता त्यावेळेला सगळ्या आमच्या पवन मावळातल्या बंधूंनी आणि भगिनींनी आंदोलन केलं की आम्ही आमचं पाणी जाऊ देणार नाही. 9 ऑगस्ट 2011चा तो काळा दिवस, या दिवशी एक्सप्रेस हायवेवरती आमचे शेतकरी शांततेत आंदोलन करून बाहेर पडत असताना पोलिसांनी थेट गोळीबार केला. आमचा कांताबाई ठाकर, आमचा शामराव तुपे आणि आमचा सडवणीचा आमचा शिवण्याचा मोरेश्वर साठे ही मंडळी त्या ठिकाणी शहीद झाली. 18-19 कार्यकर्त्यांना गोळ्या लागल्या. त्या ठिकाणी पावसाचं पाणी तात्पुरतं आम्ही थांबवण्यात यशस्वी झालोय. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत या तालुक्याचा लोकप्रतिनिधी व्यासपीठावरती उपस्थित असताना अजितदादांनी त्या ठिकाणी घोषणा केली की मी पिंपरी चिंचवडकरांना बंद पाईपलाईन मधून पाणी देतो. आमदार या ठिकाणी उपस्थित, आमदार मान डोलावतो. अरे आमच्या मावळमधल्या भगिनींनी आणि 2 बंधूंनी त्या ठिकाणी हौतात्म्य स्वीकारले आणि तुम्ही तुमचा नेता सांगतो म्हणून मान डोलावता? ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. मी सगळ्या उपस्थित मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण उपस्थित आहात पण आपल्याला पुढच्या 10-12 दिवसामध्ये घरोघरी जायचंय. जिल्हा परिषदेचे उमेदवार दत्ताभाऊ गुंड, पंचायत समितीच्या उमेदवार आपल्या सीमाताई ठाकर आणि दुसरे आपले पंचायत समितीचे उमेदवार नवनाथभाऊ हारपुडे यांच्या मागे आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद त्यांना द्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद.